नमस्कार. जेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात जेप. नवे पर्व, नवी दिशा. बातमी आहे, 41 वर्षांपूर्वी नागपूरच्या अनाथालयात सोडलेला एक 3 दिवसांचा जीव आज थेट नेदरलँड्सचा महापौर बनून मायभूमीत परतला. फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव फाल्गुन बिन्नेनडेक असे आहे. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1985 रोजी नागपूरमध्ये झाला. मातापित्यांनी जन्मानंतर अवघ्या 3 दिवसांचे असताना त्यांना नागपूरच्या अंबाझरी रोडवरील मातृसेवा संघ MSS अनाथालयात सोडले होते. त्या अनाथालयात एका प्रेमळ नर्सने या लहानग्याची आईसारखी काळजी घेतली. कॅलेंडरनुसार त्यांचा जन्म फाल्गुन महिन्यात झाला होता, म्हणून त्या नर्सने त्यांचे नाव फाल्गुन ठेवले. पुढे काही आठवड्यातच नेदरलँड्समधील एका सुशिक्षित आणि कनवाळू डच दाम्पत्याने त्यांना कायदेशीररित्या दत्तक घेतले आणि ते त्यांना आपल्यासोबत नेदरलँड्सला घेऊन गेले. नेदरलँड्समध्ये फाल्गुन यांना उत्तम शिक्षण आणि संस्कार मिळाले. मोठे झाल्यावर त्यांनी लोकसेवेचा मार्ग निवडला आणि राजकारणात प्रवेश केला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते नेदरलँड्समधील हेम्स्टेड या सुंदर शहराचे महापौर बनले. नुकतेच डिसेंबर 2025 मध्ये फाल्गुन हे आपल्या आई आणि नर्सचा शोध घेण्यासाठी भारतात म्हणजेच नागपूरमध्ये परत आले. नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने त्यांनी 41 वर्षांपूर्वी अनाथालयात त्यांची काळजी घेणाऱ्या आणि त्यांना फाल्गुन हे नाव देणाऱ्या त्या निवृत्त नर्सचा शोध घेतला. जेव्हा हे दोघे समोरासमोर आले तेव्हा दोघांचेही डोळे पाणावले. ज्या नर्सने त्यांना 3 दिवसांचे असताना कडेवर घेतले होते, आज तिच्यासमोर नेदरलँड्सचा एक महापौर डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू घेऊन उभा होता. तो क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला. फाल्गुन बिन्नेनडेक हे सध्या नागपूर प्रशासनाच्या मदतीने त्यांच्या जन्मदात्या आईचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मनात आपल्या आईबद्दल कोणताही राग किंवा तक्रार नाही. त्यांना फक्त आपल्या आईला भेटायचे आहे आणि मिठी मारून सांगायचे आहे की आई, तू मला ज्या परिस्थितीत सोडले होतेस तिथून पुढे जाऊन तुझा हा मुलगा आज एका शहराचा महापौर बनला आहे. मी आज अत्यंत सुखी, समाधानी आणि यशस्वी आयुष्य जगत आहे.